तर पैसे काढले होते 5 लाख रुपये. हे वय बघ काय करायचं मला सगळ्यात कमीत कमी 100 ते 100 झाडं फवारले ती माझी. मला माझी बोलायचं तर इच्छा राहिलेलं नाही. आता काय नुकसान किती झालं हे सांगू शकत. ह्या वर्षी माल चांगला आला ती त्यांना कुणाला काही सहन झालं नाही त्यामुळे त्यांनी तसं केलं. ते झाडावर पूर्ण अशी पिवळी होऊन खराब मनानं घर असं खाली पडायला होतं. हे घर असं खाली पडलं होतं. हे बघा माल ही बाग मी तळ हाताच्या पोडाप्रमाणे सांभाळले होते. मी लेकरा बळाकडे सुद्धा लक्ष द्यायला नाही. पैसे काढले होते 5 लाख रुपये. हे वय बघ काय करायचं मला सगळ्यात कमीत कमी 100 ते 100 झाडं फवारले ती माझी. अजून इथं प्राकडा वाढायला लागलाय. मला आता काय करावं सुचना जाईल. मला माझी बोलायचं तर इच्छा राहिलेलं नाही. आता मी बागात आलोय. 100 ते 100 झाड माझी अजून दिसते. ती पुढं अजून किती नुकसान होईल हे सांगू शकत नाही. आणि कमीत कमी 500 किलोच्या पुढे जर आता मी काढलं कॅरेट बरोबर माल आणि बाहेर नेऊन टाकलाय रस्त्याच्या कडेला. माझ्या द्राक्षाचा चांगल्या प्रकारचा माल आला. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने 11 तारखेला टोफोर्डे हे तणनाशक मला वास येतो पण मी बोलतोय की टोफोर्डे फवारले. माझी बाग कर्ज काढून मी स्वतः सोन्याच्या अंगठ्या सोनं ठेवून हे अंगठ्या ठेवून कर्ज काढून बाग आणली. ते बँकेत पैसे गेले तर माझ्या बँकेने ती खातं होल्ड करून टाकलं पहिल्या कर्जाचं पाय. माझं ऑपरेशन बायपास झालं त्यामुळे मी काय साहेब मला BP आहे शुगर आहे. जर उद्या माझ्या जीवाचं काय बरं वाट झालं तर माझं मागचं कोण बघणार आहे.